जय श्रीराम, जय गणेश. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही मागे गणपतीमध्ये 5 ते 10 आगमन बघितले. आज आम्ही आलो आहे दर्शनमध्ये. तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो डोंबिवलीचा एक दन बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे. हे एक दनचा बोर्ड आणि मंडारात आरती चालू आहे आणि आम्ही आलो आहे 2 व्हीलरनी. आता जाऊया बाप्पाच्या दर्शन करायला आणि तुम्ही पण दर्शन घ्या. डोंबिवलीचा एक दन तुम्ही बघू शकता कसा होता बाप्पाच्या रूपामध्ये. एका साईडला श्रीकृष्ण आणि वरच्या साईडला वरा आणि नरसिंह आणि एका साईडला घोडा आणि एका साईडला मासा दिला आणि बाप्पाची मूर्ती कासवावर जाऊया पुढं दुसऱ्या मंडळात. तुम्ही व्हिडिओला पूर्ण एंडपर्यंत बघा. आता आमचं फायनली एक दंतामध्ये दर्शन झालं आहे. आता ते तुम्ही बघू शकता तर गर्दी भरपूर झाली आहे कारण की आज बाप्पाचा विसर्जन आहे. आता आम्ही इथून जाणार पुढं दुसरीकडं. तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा आणि बाप्पाचं दर्शन कसं वाटलं कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. एक दंतमध्ये दर्शन करून आता आम्ही आलो आहे डोंबिवलीच्या सिद्धेश्वरमध्ये दर्शन करायला. बाप्पाच्या मंडळाच्या बाहेरच उभे आणि तिथं आमची बाईक. आता आम्ही आतमध्ये जाऊया बाप्पाचं दर्शन घेऊया. आता तुम्ही सिद्धेश्वरचे दर्शन करताय. सेम बाप्पाची मूर्ती चिंतामणी सारखीच बनवलेली आहे छत्रपती संभाजी महाराज. तुम्ही बघू शकता किती छान दिसते बाप्पाची मूर्ती. आता आपण इथून पुढं जाऊया नेक्स्ट मंडळमध्ये. तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आता आम्ही दुसरीकडे आलो आहे. तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आम्ही लोकांनी डोंबिवलीमध्ये 5 आगमन एकसाथ दाखवलेले. तेव्हा ही बाप्पाची मूर्ती एकदम पाठीमागं डमरूवर उभी होती आणि आज बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहे. बाप्पाची मूर्ती बघू शकता डमरूवर उभी आहे आणि इथं उंदीर मामा आणि बाप्पाची एक छोटीशी मूर्ती तुम्ही बघू शकता. किती सुंदर दिसते बाप्पाची मूर्ती. मोठीवाली मूर्ती पण मस्त आहे. आता इथून आम्ही जाऊया पुढं दुसऱ्या मंडळात कारण की इथं शोधायला भरपूर टाईम लागतं आहे. मी आलो डोंबिवलीच्या श्री बाप्पाच्या मूर्तीकडं. तुम्हाला मी दाखवतो बाप्पाची मूर्ती आमच्या समोरच आहे. आता हळूहळू पुढं जाऊया. तुम्हाला झूम करून दाखवतो डोंबिवलीच्या श्री. डायरेक्ट आता आपण मंडळाच्या आतमध्ये जाऊया. तुम्ही बघू शकता केवढ्याशा गॅपमध्ये बाप्पाची मूर्तीला बसवले. डोंबिवलीच्या श्री किती सुंदर दिसते बाप्पाची मूर्ती. आपण पुढं जाऊन दर्शन घेऊया आणि तुम्ही पण दर्शन करा आणि गणपती बाप्पा मोरया. लोकांनी डोंबिवलीच्या श्री बाप्पाचे दर्शन केले. आता आपण इथून जातोय चिंतामणी बाप्पाच्या दर्शन करायला. डोंबिवलीमध्येच आहे हे काय. आता इथून आम्ही बाहेर जातोय गाडीकडं. चालूया बाप्पाचे दर्शन करूया. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आता तुम्ही दर्शन करताय डोंबिवलीचा प्रति चिंतामणी. तुम्ही बघू शकता 2025मध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणी सेम बाप्पाची मूर्ती इथं डोंबिवलीच्या प्रति चिंतामणीमध्ये बनवलेली आहे आणि खूपच सुंदर दिसते बाप्पाची मूर्ती. डोंबिवलीच्या प्रति चिंतामणी इथं आता दर्शन करून आम्ही इथून जातो आहे पुढं दुसऱ्या मूर्तीकडं बाप्पाच्या. इथं बाप्पाची छोटी मूर्ती आहे आणि ही सोसायटीमधली मूर्ती आहे बाप्पाची. आता इथून आम्ही जाऊया पुढं दुसऱ्या बाप्पाचं दर्शन करायला. नवी डोंबिवलीचा विघ्नहर्ता बाप्पाची मूर्ती मल्हारीच्या रूपमध्ये पाठीमागं तुम्ही बघू शकता आणि इथे बाप्पाची मूर्ती आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आत्ताच बाप्पाची आरती झाली आहे. आता आम्हाला अजून एक बाप्पाची मूर्ती दिसली आहे. डोंबिवलीकर बाप्पाची मूर्ती आमच्या समोरच आहे. आता आम्ही आतमध्ये जातो. इथून तुम्हाला बाहेरून दाखवतो आहे. आतमध्ये जातो अजून जवळून दाखवतो. आणि ही बाप्पाची छोटी मूर्ती आणि इथं तुम्ही नोटीस बघू शकता. आता आम्ही एकदम जवळून बाप्पाचे दर्शन करतो. एक साथ 2 बाप्पांचे. एक बाप्पाची छोटी मूर्ती आणि एक बाप्पाची मोठी मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही आलो आहे डोंबिवलीच्या कैवारी बाप्पाच्या दर्शन घ्यायला मल्हारीच्या रूपमध्ये. तुम्ही आगमनमध्ये बघितलेली बाप्पाची मूर्ती आणि इथं एक छोटी मूर्ती बाप्पाची आणि इथे तुम्ही बघू शकता मोदक ठेवलेले आहेत बाप्पासाठी नैवेद्य.
आता इथून आम्ही जाऊया दुसऱ्या मंडळात दर्शन घ्यायला. आता आम्ही जिकडे जाणार होतो तिकडे तर नाही झालं पण इथं आलो आहे आम्ही. ओम साई गणेश मित्र मंडळ. बाप्पाची मूर्ती गरुड देवावर आहे. इथं बॅनरमध्ये तसं ती दाखवलं आहे, पण आता तुम्ही बघू शकतात बाप्पाची मूर्ती ओम साई गणेश मंडळ. आणि ही बाप्पाची छोटी मूर्ती तुम्ही बघू शकता किती मोठी आहे बाप्पाची मूर्ती. आणि आजूबाजूला नंदी महाराज आणि डेकोरेशन पण खूपच चांगलं आहे. आता आम्ही आलो आहे डोंबिवलीच्या मुसकराज बाप्पाचे दर्शन करायला. तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन प्रॉपर कपड्यांनी केलं आहे आणि बाप्पाची मूर्ती खरंच खूपच सुंदर आहे. आता आम्ही डोंबिवलीच्या गणराज बाप्पाचे दर्शन करायला आलो आहे. तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसते आणि मंडळामध्ये प्रॉपर बसली पण नाही. तुम्ही बघू शकतात बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आणि सिंहासन किती मोठा केलेला आहे. आता आपण इथून जाऊया दुसरीकडं. आता आम्ही आलो आहे डोंबिवलीचा लाडका लंबोदर बाप्पाचे दर्शन घ्यायला. आमच्या समोरच आहे बाप्पाची मूर्ती. तुम्हाला मी बाहेरचं डेकोरेशन दाखवतो. इकडून लाईट बघू शकता फ्लिकर होत आहे. चालू डायरेक्ट बाप्पाचं दर्शन घ्यायला. आता आम्ही डायरेक्ट फायनली मंडळाच्या आतमध्ये आलो आहे. डोंबिवलीचा लाडका लंबोदर बाप्पाची मूर्ती शेषनागवर उभी आहे. पाठी नंदी महाराज आणि बाप्पाचा अर्धा रूप विष्णू भगवान आणि शंकराचा रूप आहे. एका हातात त्रिशूल, एका हातात गदा आहे आणि एका पायावर उभी आहे बाप्पाची मूर्ती. आणि बाप्पाची एक छोटी मूर्ती इथं बघू शकता. खूपच छान दिसते बाप्पाची मूर्ती. आता आम्ही आलो आहे नवापाडाचा महाराजा बाप्पाच्या गेटच्या इथं. तुम्ही बघू शकतात हा गेट आहे. आता इथून आम्ही आतमध्ये जाणार बाप्पाच्या दर्शन घ्यायला. आणि नवापाडाचा विघ्नहर्ता पण इथंच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता आम्ही आलो आहे नवापाडाच्या महाराजा बाप्पाच्या दर्शनासाठी. तुम्ही बघू शकतात बाप्पाची मूर्ती केवढी सुंदर दिसते आणि प्रभाल केवढा मोठा आहे. मोराचा आहे आणि बाप्पाची छोटी मूर्ती इथं आहे मस्त एकदम सुंदर. आता याच्या बाजूला विघ्नहर्ता पण आहे बाप्पा, नवापाडाचा विघ्नहर्ता. बाप्पाची मूर्ती खरंच खूपच सुंदर दिसते आणि मंडळामध्ये कोणच नाही. आता आपण जाऊया विघ्नहर्ताच्या दर्शन घ्यायला. आता आम्ही दर्शन करायला आलो आहे नवापाडाचा विघ्नहर्ता बाप्पाच्या मंडळाच्या बाहेरच उभे आम्ही. ही या टायमीची मूर्ती तुम्ही आगमनमध्ये बघितलेली. आम्ही लोकांनी आगमन पण तुम्हाला दाखवलेले. आता आपण जाऊया आतमध्ये बाप्पाचे दर्शन घ्यायला. असेच तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनत राहा. भरपूर मजा येणार आहे. अजून 2 गणपती बाप्पा बाकी आहेत. कुठं काढतो आपले जातो आणि दर्शन करा. आता तुम्ही दर्शन करतात विघ्नहर्ताचे. आगमनमध्ये बघितलेली तुम्ही बाप्पाची मूर्ती आणि इथं छोटे गणपती बाप्पा आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज. बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर दिसते. आगमनमध्ये तुम्ही बघितलेली वाजवत गाजवत आणलेला बाप्पाला मंडपामध्ये. आणि पाठीमागं तुम्ही प्रवाल बघू शकतात हिरणचा आहे. आता आम्ही आलो आहे डोंबिवलीच्या मोरया बाप्पाच्या दर्शनासाठी. इथं बघू शकता तुम्ही बाप्पाची मूर्ती. डोंबिवलीचा मोरया आणि डोंबिवलीच्या इच्छापूर्ती बाप्पाची मंडळ तिथं आहे. पहिलं जाऊया इथं मोऱ्यामध्ये बाप्पाच्या दर्शन घ्यायला. तुम्ही व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बनत राहा. लास्टचे 2 दर्शन बाकी आहेत. जाऊया बाप्पाचे दर्शन घेऊया आणि तुम्ही पण करा आणि मी पण करतो. डोंबिवलीचा मोरया तुमच्यासमोर बाप्पाची मूर्ती बघू शकता. खाली 3 हत्ती आणि बाप्पाची छोटी मूर्ती इथं एक. आणि इथं सत्यनारायणची पूजा चालू आहे आणि बाप्पाच्या हातामध्ये एक कमळ आणि इथं सत्यनारायणची पूजा चालू आहे. तर फायनली तुम्ही बघितला लास्ट पंडालमध्ये आम्ही गेलेलो दर्शनासाठी. पण तिथं म्युझिक चालू होतं
मग काय जास्त बोललो नाही, बाप्पाची तुम्हाला मूर्ती दाखवली. आता आपण इथून जाऊया घरी, कारण की व्हिडिओ टाकायचा आहे आणि भरपूर काम आहेत. मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट दर्शनमध्ये. तोपर्यंत मला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया.